सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। दसऱ्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी पुढे एक अशी वस्तू ठेवायची आहे ज्याने आपल्या घरात माता लक्ष्मी कायमची स्थिर राहील। तुमच्यापासून माझ्यापर्यंत कुणालाही असं नाही की पैसा नको आहे, प्रत्येकाला पैसा हवा आहे, परंतु तो पैसा आल्याच्या नंतर आपल्या घरात स्थिर होणं खूप गरजेचं आहे। असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नसेल तर आपल्या घरातलं सर्व काही निघून जातं। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर असणं खूप गरजेचं आहे। आपण पैसा कसा वापरायचा हे आपल्यावर आहे। मी प्रत्येक वेळेला म्हणते की पैसा कसा वापरायचा हे आपल्यावर आहे, कारण आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आपण त्याचा दुरुपयोग करतो। म्हणजे कसं की आपल्याला ज्या वस्तू नाही लागत त्या सुद्धा आपण घरात आणत असतो, किंवा जिथे खर्च आपल्याला करायचा नसतो तिथे सुद्धा खर्च केला जातो। काही गृहिणींना अशी सवय असते की अगदी समाजात फिरत असताना थोडासा मोठ्यापणाने मिरवायचं। म्हणजे काय, ह्याच्याने काय होतं तर मोठेपणा करायचा असेल तर अर्थातच आपल्याला आपले कपडे चांगले, आपल्यावर दागिने, आपली ज्वेलरी जे पण काही आहे ते अगदी चांगल्या प्रतीचं पाहिजे, अगदी खूप हायफाय राहायचं। आता हायफाय राहण्यासाठी तुम्हाला माहितीये की प्रत्येक व्यक्तीला हायफाय राहायचं असेल तर ते राहणीमान चांगलं ठेवण्यासाठी खूप सारा पैसा लागतो, आणि लोकांना दाखवण्यापर्यंत तुम्ही जर असा खर्च करत असाल तर अर्थातच तुमच्या घरात आलेली लक्ष्मी ही कधीही स्थिर राहणार नाही, आणि ती आलेली लक्ष्मी त्याच पावलात परत जाईल। तुम्ही पैसे कितीही कमवा परंतु खर्च जर आटोक्यात नसेल तर ती लक्ष्मी तुमच्याकडे कशी टिकेल ही सर्वात मोठी तुम्हाला मी टिप देते। त्यामुळे खर्च सांभाळून करा, जिथे गरज आहे तिथे नक्कीच करा, पण जिथे बिलकुल गरज नाही तिथे कधीही खर्च करण्याच्या नादी लागू नका, मोठेपणा कधीही मिरवू नका। आता काय करायचंय सांगताय का? दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पुढे बघा आपल्याला काय करायचंय। आपण ज्या वेळेला दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटलं जातं असं म्हटलं जातं, ही आपट्याची पानं, म्हणजे काय, आपण सामान्य माणसं आहोत, आपण सोनं कसं लुटणार, तर आपट्याच्या पानांना सोनं असं म्हटलं जातं। त्यामुळे बऱ्याच लोकांकडे असं पाहिलं जातं की काही लोकांकडे तर ही जी पानं आहेत ती अगदी शेजारी एकमेकांना देत असतात। म्हणजे कसं, अशी प्रथा आहे। आता सध्या तर असं कोणी करत असं मला नाही वाटत, परंतु ही जी आपट्याची पानं आहेत एकमेकांना द्यायची आणि त्या दिवशी सोनं लुटलं जातं असं म्हणायचे। तर पूर्वी सुद्धा हे सर्व करायचे, आता शक्यतो कोणी करत नाही, परंतु ही जी पानं आहेत ही प्रत्येकाच्या घरात आणली जातात। त्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्व आहे, त्यामुळे ही आपट्याची पानं आपण घरात आणत असतो। ही आपट्याची पानं घरात आणायची, आणून स्वच्छ धुवायची, स्वच्छ पुसायची। पुसल्याच्या नंतर काय करायचं, थोडंसं केशर तुमच्या घरात असेल ते केशर घ्यायचं, अगदी थोडंसं दुधाने किंवा पाण्यानेच असं मिक्स करायचं, त्याचा गंध तयार करायचा। आता हा गंध तयार केल्याच्या नंतर तुम्ही किती पानं घेतल्यात, 11, 21 जितकी पानं घेतलेली असेल आपल्याची, बिलकुल किडलेली नको, फाटलेली नको, व्यवस्थित पानं घ्या। या पानांवर तुम्ही जे गंध तयार केलेला आहे, केशराचं जे गंध तयार केलेलं आहे, ह्या गंधाने तुम्हाला श्रीम हे बीज मंत्र लिहायचं आहे। आता हे कशाने लिहायचं, तर तुम्ही एखाद्या काडीने लिहू शकता। एखाद्या काडीने तुम्ही श्रीम हा बीज मंत्र त्या आपट्याच्या पानांवर लिहायचा, आणि ही जी पानं आहेत ही माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची। आता माता लक्ष्मीच्या चरणावर ही पानं अर्पण केल्याच्या नंतर काय करायचं, ही पानं पूर्ण दिवस तिथेच ठेवायची। दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळेला, बघा तुम्ही उपाय कधी करणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे। जर तुम्ही संध्याकाळी केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही जी पानं आहेत ती तुम्ही काढून घेऊ शकता, किंवा तुम्ही हा सकाळी उपाय केला तर संध्याकाळी ही पानं काढली तरीही चालेल, परंतु पूर्ण दिवस तर ही पानं माता लक्ष्मीच्या चरणावरच अर्पण करायची आहेत। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही सर्व पानं आपल्या घरात जे पण कोणी कमावते लोक आहेत किंवा कसेही घरातून कोणी करणारे कामं असतील तर प्रत्येकाच्या वॉलेटमध्ये किंवा कोणाच्या पर्समध्ये असं तुम्ही ही जी पानं आहेत ही पानं प्रत्येकाच्या जवळ तुम्ही देऊ शकता। शिवाय आपल्या घरात जी बालकं शाळेत जातात त्यांच्या बॅगेत सुद्धा एखादं हे पान तुम्ही ठेवू शकता। शिवाय आपल्या घरच्या तिजोरीत एखादं तरी पान नक्कीच ठेवा। हे माता लक्ष्मीचं श्रीम हे बीज मंत्र आहे, त्यामुळे हे जे पान आहे हे तुम्ही कुठेही टाकून देऊ नका। ह्या पानांचा व्यवस्थित वापर करा, आपल्या तिजोरीत, आपल्या मुलांजवळ आणि आपल्या पर्समध्ये, अशा ठिकाणी तुम्ही ही पानं ठेवा। बघा ह्याने काय होईल, आलेली लक्ष्मी स्थिर राहील, माता लक्ष्मी आपल्याकडे येण्याचे मार्ग मोकळे होतील, आणि ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर आपोआपच आपलं जे लाईफ आहे हे आपण लक्झरी लाईफ जीवन जगू शकतो।
आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.